शिवाय राहत नाही. प्रत्येकाला सांगावं वाटतं, आज राजकारणी लोकांच्या पाठीमागे 5,000 10,000 लोक असतील, पण एकही रुपया न देता आज लाखोवधीनं आणि कोट्यावधीनं मराठा या मुंबई या क्षेत्राच्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे, फक्त एका शब्दावरती. कारण माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचंय. माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायचंय. माणसानं मरावं कसं हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकायचंय. आणि माणसानं लढावं कसं हे आदरणीय मनोजदादा पाटील जरांगेंकडून शिकायचंय. लढा हा करणारे प्रत्येक जण पाहिले. आज प्रत्येकाचं वर्णन केलं, आंदोलन सुद्धा अनेक पाहिले, पण गेल्या 2 वर्षापासून हेच आंदोलन तेवढ्याच ताकदीने टिकून ठेवणारा पठ्ठ म्हणजे फक्त जरांगे पाटील आहे. नाहीतर 2 दिवस ताकद टिकत नाही. आज घरीची परिस्थिती पाहिली, प्रत्येकाला माहिती आहे दिवसभर काम केलं तर खाण्यासाठी कोणत्या गोष्टी भेटतील. आज प्रत्येक गोष्टीचा विचार केला, पण फक्त एका शब्दावरती लाखोदीनं मराठा, लाखोदीनं समाज फक्त शब्दावरती या ठिकाणी येऊन एकत्रित होतोय आणि हिताच्या ठिकाणी जागे आहे. म्हणून त्यांच्यासाठी धन्य माता पिता याची त्याच्या पुढे सांगू. आज 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, 35 वर्ष अवघा महाराष्ट्र जोडलाय. आजपर्यंत प्रत्येक मराठा प्रत्येकाच्या डोक्यात कान आणि मुखात एकच शब्द होता, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा तुम्ही परत एकदा आमच्यासाठी जन्म घेऊन परत या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश म्हणून ज्यांनी जन्म घेतलेला आहे ते फक्त आणि फक्त आहेत जरांगे पाटील. पण फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे. या कलियुगात जर पाहिलं, पैशाशिवाय कोणतं काम होत नाही. घरं भरवली असती तर कोट्यावधीनं जमा झाले असते. आयुष्यभर कित्येक पिढ्यांनी बसून खाल्लं तरी संपलं नसतं. फक्त समाजाचा सुद्धा विश्वास त्याच गोष्टीवरती जो माणूस समाजाशी प्रामाणिकपणाने जगतोय. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागे, म्हणून 18 पगड जाती धर्मातले मावळ्यांनी सुद्धा म्हणावं लागलं त्याची एकदा संधी, मराठी संधी मागणारे मावळे होते. म्हणून माई भगवत भक्ती जगज्जननी जगदंबेला एकच प्रार्थना आहे, आमच्या जरांगे पाटलांनी जे आरक्षणाचा लढा घेतलाय नंतर तर सांगणार याचा फायदा काय झालेला आहे. माई भगवतीला एकच प्रार्थना करूया, स्वराज्य स्थापनेची शपथ ज्यांनी घ्यावी आणि 35 वर्ष अवघा महाराष्ट्र जोडलेला आहे. आज महाराष्ट्रात कुठेच मंदिर नसू द्या, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यांनी मंदिर केलेलं आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे. आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. Pura
नाहीत तलवारीची नवीन नाग घडती रेडी प्रीत लाख संकटे घेऊन घेई अशी पहाडी छाती देव देश आणि धर्माबाई प्राण देत आधी सूर आधी ठिकाणी जागे होते छत्रपती शिवाजी महाराज. आता आरक्षणाचा किती मोठा फायदा आपण पाहतोय. कित्येक आई वडिलांनी ऊसतोडीचं काम करत असताना, दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजानं काम करत असताना 200 रुपये रोजानं काम केले, पण स्वतःचा एकुलता एक मुलगा कुठेतरी शिकण्यासाठी मुंबई पुणे सिटीच्या ठिकाणी पाठवला. तिथे गेल्यावर वाटत होतं, स्वप्न पाहत होते आपला मुलगा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. पण काही कालांतरानं पाहतो ज्यांना मार्क्स आपल्या मुलापेक्षा कमी ते मुलं पुढे गेले आणि रात्रंदिवस झगडत राहणारे अभ्यास करणारे मुलं मात्र पाठीमागे राहिले. कोणी गळफास घ्यावा, कोणी स्वतः औषध पिऊन घ्यावं, पण एकुलत्या एक मुलानं सुद्धा स्वतःच्या आई वडिलांपासून दूर होण्याकरिता आणि ते दुःख सहन न झाल्यामुळे स्वतः अगदी हा देह त्यागलेले किती लोक आपण पाहतोय. प्रत्येकाला माहिती नसेल, लोकांचे अनुभव सांगण्यापेक्षा सुद्धा मी आमच्या जीवनातला स्वतःचा अनुभव सांगते. आरक्षणाचा किती मोठा फायदा आहे. कित्येक लोकांची